ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्रजीत. गीतेच्या 137व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 3, श्लोक 18. नैव तस्य कृतेनार्थो न कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. अर्थ, त्याचा कर्मयोगाने सिद्ध झालेल्या पुरुषाचा या संसारात कर्म करण्याशी कोणतेही प्रयोजन राहत नाही. कर्म न करण्याशीही कोणतेही प्रयोजन राहत नाही. तसेच संपूर्ण प्राण्यात कोणत्याही प्राण्याशी याचा किंचित मात्रही अर्थव्यपाश्रय, अर्थ म्हणजे स्वार्थ, या अर्थाने संबंध राहत नाही. पहा, भाषांतर असं आहे, त्याचा इथे कर्म करण्यात रस नसतो, त्याचा इथे कर्म न करण्यात कोणताही रस असत नाही, आणि त्यास सर्व इतर प्राण्यांचा स्वार्थपूर्वक आश्रय करण्यात देखील किंचित मात्र देखील रस असत नाही. व्याख्या अशी आहे की प्रत्येक मनुष्याची काही ना काही करण्याची प्रवृत्ती असते. जोपर्यंत ही करण्याची प्रवृत्ती कोणत्याही सांसारिक वस्तूच्या प्राप्तीसाठी असते तोपर्यंत त्याचे आपल्यासाठी करणे शिल्लकच राहते. आपल्यासाठी काही ना काही मिळवण्याच्या इच्छेनेच मनुष्य बंधनात पडतो. त्या इच्छेच्या निवृत्तीसाठी कर्तव्य कर्म करण्याची आवश्यकता आहे. कर्म 2 प्रकाराने केले जातात, कामनापूर्तीसाठी आणि कामना निवृत्तीसाठी. साधारण मनुष्य तर कामनापूर्तीसाठी कर्म करतात, परंतु कर्मयोगी कामना निवृत्तीसाठी कर्म करतो. म्हणून कर्मयोगाने सिद्ध झालेल्या महापुरुषात कोणतीही कामना नसल्यामुळे त्याचा कोणत्याही कर्तव्याशी थोडासुद्धा संबंध राहत नाही. त्याच्याकडून निस्वार्थ भावाने संपूर्ण सृष्टीच्या हितासाठी आपोआप कर्म होत असतात. या ठिकाणी कामना निवृत्तीची कामनासुद्धा कामनाच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. स्वधर्म पालनाची कामना नसते. स्वधर्म पालन हे नियत किंवा विहित किंवा निहित कर्तव्य आहे. ते आपोआप निसर्गतः समोर आलेलं कर्तव्य आहे. त्याचं पालन करण्याची इच्छा असते, तर ती इच्छा नव्हे. तो जे काही करतो, कर्मयोगच मुळात स्वधर्माशी संबंधित असलेली गोष्ट आहे. आणि स्वधर्माचं पालन करत असतानाच अशा प्रकारची अवस्था निर्माण होऊ शकते की त्याला स्वतःसाठी काहीच नाही आणि नको आहे. त्याचा कर्म न करण्यातही रस नाही आणि कर्म करण्यातही रस नाही, आणि त्याला प्राणीमात्राशी आश्रयाच्या संबंधाने कुठल्याही प्रकारचा स्वार्थ किंचित मात्र सुद्धा नाही. हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे की योगक्षेमम वहाम्यहम. जो आपल्या कर्तव्याची पूर्ती करत असतो, स्वधर्माचं पालन करत असतो. पहा, एखादी व्यक्ती आपला व्यवसाय कर्तव्य म्हणून करत असेल, एखादी व्यक्ती आपल्या ग्राहकांकडे अशा पद्धतीने बघत असेल की यांच्याप्रती माझं काहीतरी कर्तव्य आहे, तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे ज्या समाजातून ते ग्राहक येत असतात तो समाजच त्या व्यावसायिकाची आणि त्या व्यापाऱ्याची उदरनिर्वाहाची काळजी घेत असतो. अर्थातच सचोटीने व्यापार करा, सचोटीने स्वधर्माचं पालन करा. या सगळ्या गोष्टी एकसारख्याच आहेत हे समजून एकच आहेत खरं सांगायचं तर, हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे इथे कामना स्वार्थ म्हणजे कामना पूर्तीसाठी कामना केली किंवा कर्म केलं आणि कामना निवृत्तीसाठी कर्म केलं, तर दोन्ही कामना ह्या तितक्याच अपात्र किंवा टाकाऊ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मुळात कामनाच टाकाऊ आहे. निवृत्तीसाठी केली गेली जरी कामना, म्हणजे मी शेण खायचं व्यसन लागलेलं आहे आणि त्यातून निवृत्त व्हावं अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी पुन्हा पुन्हा शेण खातो आहे, असं म्हणण्यासारखं आहे ते. कर्मयोगाने सिद्ध झालेल्या महापुरुषाचा कर्माशी स्वतःसाठी व्यक्तिगत सुख आरामाविषयी कोणताही संबंध राहत नाही. या महापुरुषाचा असा अनुभव असतो की पदार्थ, शरीर, इंद्रिय, अंतःकरण
इत्यादी केवळ संसाराचे आहेत आणि संसारापासून मिळालेले आहेत, व्यक्तिगत नाहीत. म्हणून यांच्याकडून केवळ संसारासाठीच कर्म करणे योग्य आहे, आपल्यासाठी नव्हे. पहा, कारण हे आहे की संसाराच्या सहाय्यतेशिवाय कोणतेही कर्म केले जाऊ शकत नाही. याशिवाय मिळालेल्या कर्मसामुग्रीचा संबंधही समष्टी संसाराशीच आहे, आपल्याशी नव्हे. म्हणून आपले काहीही नाही. आपले म्हणजे शरीराच्या अनुषंगाने पाहू नका. आत्मा तुम्ही निर्गुण निराकार, अजन्म, अजर, अमर आत्मा आहात. आपले मम या शब्दाचे अर्थ असे आहेत, ते समजून घ्या. व्यष्टीसाठी समष्टी होऊच शकत नाही. मनुष्याची हीच चूक होते की तो आपल्यासाठी समष्टीचा उपयोग करू इच्छितो, म्हणूनच त्याला अशांती प्राप्त होते. जर त्याने इंद्रिय, शरीर, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादीचा उपयोग समष्टीसाठी केला तर त्याला महान शांती प्राप्त होऊ शकते. कर्मयोगाने सिद्ध झालेल्या महापुरुषात हीच विशेषता असते की त्याचे म्हणविले जाणारे शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादीचा उपयोग केवळ संसारासाठी होतो. म्हणून त्याचा शरीरादीच्या क्रियांची स्वतःचे काहीही प्रयोजन त्याचे राहतच नाही. प्रयोजन नसतानाही त्या महापुरुषाकडून स्वाभाविकच लोकांसाठी आदर्शरूप उत्तम कर्म होतात. ज्याचे कर्म करण्याशी प्रयोजन असते त्याच्याकडून आदर्श कर्म होत नाही, हा सिद्धांत आहे. या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कर्म करण्याशी प्रयोजन नाही. मुळात इथे लोकांसाठी काम करण्याशी सुद्धा प्रयोजन नाही. पहा, लोकसंग्रहासाठी कर्म करण्याचे प्रयोजन आहे. लोकसंग्रह हा खूप मोठा शब्द आहे. तो त्याच ठिकाणी पाहूया जिथे हा शब्द गीतेमध्ये वापरलेला आहे. पुढे त्याचा उपयोग केलेला आहे. तिथे त्यात कर्माचा सिद्धांत खऱ्या अर्थाने आपल्याला समजेल की लोकसंग्रहासाठी कर्म करायचं म्हणजे काय. म्हणजे लोक जमा करायचे आहेत नव्हे, निश्चितपणाने नव्हे. तर या लोकसंग्रहासाठी कर्म करत असताना तिथे विषय येतो. तो मुळात जिथे सुरुवात होते समता साध्य करण्यासाठी एक मन, बुद्धी, चित्त, अहंकाराची, आत्म्याची जी मूळची समतेची, अद्वैताची जी भूमिका आहे, ती भूमिका जगण्यासाठी, समता सिद्ध होण्यासाठी समतायुक्त कर्म आणि समतायुक्त स्वधर्माचं पालन करण्यासाठी कर्म करायचं असतं. कर्तव्याची पूर्तीच आहे तिथे महत्त्वाची गोष्ट आहे. समाज उपयोगी गोष्ट आहे. म्हणून तिथे आपण म्हणतो की समाजाची सेवा करण्यासाठी, समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी. म्हणजे स्वधर्म हा असा असतो हे मानलेलं आहे की ज्याच्यामुळे समाजाचं कल्याण होतं. परंतु त्यामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की स्वधने निधनम श्रेय, म्हणजे श्रेयस्कर आहे त्या स्वधर्माचं पालन करताना निधन जरी झालं तरी. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. इतका स्वधर्म महान आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो करत असताना मग तुम्हाला कर्म करण्याची गरज राहत नाही. कामना करून कर्म करण्याची गरज राहत नाही कुठल्याच प्रकारची. ते कर्तव्य समोर आलेलं आहे आणि त्यानंतर मग ध्यानधारणा, त्या वेळेच्या व्यतिरिक्त कौशल्य निर्माण करणं, त्यातलं आणखीन तुमच्या स्वधर्म पालनासाठी लागणाऱ्या ज्या साधन सामुग्री आहेत त्यांचा संग्रह करणं, हा एका अर्थाने लोकसंग्रह आहे. लोकसंग्रहाची आणखीन व्यापक व्याख्या आपण पाहणार आहोत. ना कृते नेह कश्चन, जो मनुष्य शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादीशी आपला संबंध मानतो आणि आळस, प्रमाद इत्यादीत आवड ठेवतो, तो कर्म करू इच्छित नाही. कारण त्याचे प्रयोजन प्रमाद, आळस, आराम यापासून उत्पन्न होणाऱ्या तामस सुखाचे राहते. अध्याय 18 श्लोक 29. परंतु हा महापुरुष ज्याने सात्विक सुखाची ही हद्द ओलांडली आहे आणि तो तामस सुखाविषयी कसा प्रवृत्त होऊ शकतो. कारण त्याचा शरीरादिशी थोडाही संबंध राहत नाही, तर मग आळस, आराम इत्यादीविषयी आवड असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुळात तामस वाईट आहे, तामस टाळायचा आहे, तामस असण्याची आवश्यकता नाही, तामस वागू नये, असे विचार हे भ्रम आहेत. ते विचार हे धार्मिक विचार आहेत, आध्यात्मिक नव्हे. नाहीतर मग रामदास स्वामींनी आरतीमध्ये लिहिलं नसतं, लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा, त्रिनेत्री ज्वाळा,
लावण्य सुंदर मस्तकी भाळा, तेथुनी अजळ वाहे निर्मळा, ते सांगतात. पहा, आणि एक शब्द त्याच्यामध्ये काय वापरतात, तर तिथे समुद्र मंथनाचा विषय आहे की देवादिकांनी समुद्राचं मंथन केलं आणि त्या माझी अवचित हलाहल जे उठले. कालकूट नावाचं विष, हलाहलचा अर्थ विष आहे, ते विषाचं नाव कालकूट आहे. 14 रत्न बाहेर आली, त्यात हे सगळ्यात पहिल्यांदा हे बाहेर आलं कालकूट. ते पण रत्न आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते पुढे सांगतात रामदास स्वामी, ते त्वा असुरपणे प्राशन केले. असुरासारखं तू ते प्राशन करून टाकलंस. असुर गुण म्हणून पुढे भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतील की देव असुर संपदा योग, असुरांच्या शक्तीसुद्धा संपदाच आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही असल्याशिवाय वर्तुळ पूर्ण होत नाही, बल्ब पेटतच नाही, लक्षात घ्या. दोन्हीची आवश्यकता आहे. त्रिगुणात्मक किंवा त्रिगुणातीत या दोन्ही शब्दांचा व्यवहारी अर्थ लक्षात घेतला तर तिन्ही गुणांचा समतोल केलेला आहे, लक्षात घेतलं पाहिजे. एक गुण सात्विकता जास्त झालेली आहे, अति तिथे मातीच म्हणून सांगतात रामदास स्वामी. अति सर्वत्र वर्जयेत, सगळीकडे अतिचा त्याग केला पाहिजे, वर्ज केलं पाहिजे अति सगळीकडे. सात्विकतासुद्धा अति झाली तर तो हातावरचा डास नाही मारू शकणार तुम्ही, कुणी येऊन तुमच्या डोक्यावर टपली मारून जाईल. स्वतःचं रक्षणसुद्धा करू शकणार नाही, आपल्या परिवाराचं रक्षण करू शकणार नाही. रज जास्त झाला, तम जास्त झाला, तिन्ही गुण हे जास्त होणे. जेव्हा जिथे जो आवश्यक आहे तो म्हणजे हार्मोनच्या तुमच्या गुणांच्या आहारी तुम्ही जाऊ नये, त्यांच्यावर तुम्ही आरूढ व्हावं. जिथे जे आवश्यक आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त व्हावं, असं गुणांवर तुमचं नियंत्रण हवं. हा त्रिगुणातीत होण्याचा भाग आहे. तिन्ही गुणांच्या पलीकडे जाण्याचा विषय आहे की तिन्ही गुणांवर तुमचं नियंत्रण आहे स्वतःचं. गुणांनी तुम्हाला नियंत्रित केलेलं नाही आहे, तुम्ही तुमच्या गुणांना सत्व रज तमाला नियंत्रित केलेलं आहे. त्यामुळे तामस वाईट नाही आणि सात्विकता चांगली नाही, गुण सगळेच वाईट आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. जोपर्यंत ते तुमच्यावर नियंत्रण गाजवतात, तुमचे हार्मोन स्ट्रॉंग झाले, तुम्ही कसंही वागायला लागता. रक्तात काही गोष्टी मिसळल्या तर तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही घाबरलेले आहात. तुमच्यामध्ये एका वेगळ्या द्रव्याचा प्रादुर्भाव झाला तर तुमच्यात कामवासना जागी झालेली आहे, लोभ जागा झालेला आहे. हे हार्मोनचं त्या त्यावेळी तुमच्यावरती झालेलं नियंत्रण असतं. ते स्त्राव रक्तामध्ये मिसळतात, त्याच्यासाठी ही साधना आहे. स्वामी अत्यंत प्रेमाने मार्मिक गोष्ट सांगतात. पुष्कळसे साधक कर्म न करण्यालाच महत्त्व देतात. ते कर्मापासून उपरत होऊन समाधीत स्थित होऊ इच्छितात, ज्यामुळे कोणतेही चिंतन शिल्लक राहू नये. ही गोष्ट श्रेष्ठ आणि लाभप्रद तर आहे, परंतु सिद्धांत नाही. जरी प्रवृत्ती करणे म्हणजे पेक्षा निवृत्ती म्हणजे न करणे श्रेष्ठ आहे, तरी पण हे काही तत्त्व नव्हे. प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही म्हणजे करणे आणि न करणे दोन्हीही प्रकृतीच्या कक्षातले आहेत, म्हणजे गुणांच्या आहारी गेलेले आहेत. निर्विकल्प समाधीपर्यंत सर्व प्रकृतीचे राज्य आहे, कारण निर्विकल्प समाधीपासूनही व्युत्थान होते. सर्व क्रिया प्रकृतीतच होतात. प्रकर्षेण करणम इति प्रकृती ही लूट भावे लूट प्रत्यय आहे की प्रयोग आहे. इति प्रकृती ही प्रकर्षेण करणम. बघा, प्रकर्षाने करणं म्हणजे प्रकृती आहे आणि क्रिया झाल्याशिवाय व्युत्थान होणे शक्यच नाही. म्हणून चालणे, बोलणे, पाहणे, ऐकणे इत्यादी प्रमाणे झोपणे, बसणे, उठणे, मौन असणे, मूर्छित असणे आणि समाधीस्थ होणे सुद्धा सर्व क्रिया आहेत. पहा, प्रकृती निरंतर क्रियाशील आहे, म्हणून तिच्याशी संबंध ठेवून कोणताही जीव कोणत्याही अवस्थेत क्षणमात्रसुद्धा कर्म केल्या वाचून राहू शकत नाही. म्हणून जोपर्यंत प्रकृतीशी संबंध आहे तोपर्यंत समाधीसुद्धा कर्मच आहे, ज्यामध्ये समाधी आणि उत्थान या दोन अवस्था असतात. परंतु प्रकृतीशी संबंध विच्छेद झाल्यावर दोन अवस्था राहत नाहीत, तर सहज समाधी अथवा सहज अवस्था असते, ज्यामधून कधी उत्थान होत नाही. कारण अवस्थेचे भेद प्रकृतीमध्ये असतात, स्वरूपामध्ये नव्हे. म्हणून
सहजावस्थेला सर्वात उत्तम म्हटले गेले आहे. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा शास्त्रचिंता च तीर्थयात्रा, अधमा अधम. म्हणजे काय? उत्तम सहजावस्था आहे, मध्यम अवस्था आहे ध्यानधारणा. ध्यान वेगळं, धारणा वेगळं, पण ध्यानधारणा एकत्र शब्द वापरतो आपण. ही मध्यम अवस्था आहे. कनिष्ठा अवस्था आहे शास्त्रचिंता किंवा चिंतन, जे आत्ता आपण करतो आहोत. आणि अधमाधम अवस्था म्हणजे नीच अवस्था आहे म्हणतात ती तीर्थयात्रा करणं अध्यात्माच्या दृष्टीने. काय म्हटलं आहे? शास्त्रचिंताचं, कनिष्ठाच्या शास्त्रचिंताचं तीर्थयात्रा, अधमा अधमा. याचा अर्थ तीर्थयात्रेला जाऊ नये असं नव्हे, पण सहज अवस्थेपेक्षा ती अधम अवस्था आहे म्हटलेलं आहे. तुलनेने दारूच्या गुत्त्यापेक्षा तीर्थयात्रेला जाणं अधम आहे असं म्हटलेलं नाही. काहीतरी गैरसमज करून घेऊ नका. मंदिरात जाणं, हे जाणं, ह्या गोष्टी सहज अवस्थेपेक्षा कमी प्रतीच्या आहेत असं म्हटलेलं आहे. चौथ्या प्रतीच्या, वास्तविक तत्वात चेतन स्वरूपामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही राहतच नाहीत. मुळात तत्व प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीचा निर्लिप्त प्रकाशक आहे. परमात्म तत्व प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीचाही म्हणजे याचा अर्थ प्रवृत्ती निवृत्ती तत्वाच्या दृष्टीने समानच आहेत. तितक्याच त्याज्य आहेत, लक्षात घेतलं पाहिजे, प्रवृत्ती आणि निवृत्ती. म्हणून इथे सांगतात की जो कर्मयोगी आहे त्याला प्रवृत्तीतही रस नाही आणि निवृत्तीतही रस नाही. त्याला स्वधर्म पालनात रस आहे, कर्तव्य पालनात रस आहे. शरीराशी तादात्म्य झाल्यासच शरीराविषयी म्हणजे करणे आणि न करणे हे दोन विभाग म्हणजे द्वंद्व होतात. वास्तविक पाहता करणे आणि न करणे दोन्ही एकाच जातीचे आहेत. शरीराशी संबंध असल्यास न करणे देखील वास्तविक करणेच होते. जसे गच्छती म्हणजे जातो ही क्रिया आहे, तसेच तिष्ठती म्हणजे उभाच आहे तो, ही सुद्धा क्रियाच आहे. जरी स्थूल दृष्टीने गच्छतीमध्ये क्रिया स्पष्ट दिसून येते आणि तिष्ठतीमध्ये क्रिया दिसून येत नाही, तरी पण सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर ज्या शरीरामध्ये जाण्याची क्रिया होती त्याच शरीरामध्ये आता उभे राहण्याची क्रिया आहे. त्याचप्रमाणे कोणतेही काम करणे आणि न करणे या दोन्हीतही क्रिया आहे. म्हणून ज्याप्रमाणे क्रियांचे स्थूल रूप दिसणे म्हणजे प्रवृत्ती आणि प्रकृतीतच आहे, त्याचप्रमाणे स्थूल दृष्टीने क्रियांचे न दिसणे म्हणजे निवृत्ती ही सुद्धा प्रकृतीच आहे. करणे सुद्धा प्रकृती आहे आणि न करणे सुद्धा प्रकृती आहे. ज्याचे प्रकृती आणि तिच्या कार्याशी भौतिक तसेच आध्यात्मिक आणि लौकिक तसेच पारलौकिक कोणतेही प्रयोजन राहत नाही, त्या महापुरुषाचे करणे अथवा न करण्याशी कोणताही स्वार्थ राहत नाही. या ठिकाणी जी अष्टावधी प्रकृती आहे, 8 प्रकारची, तिच्याबद्दल सूक्ष्म वैज्ञानिक ज्ञान आपण पुढच्या 7व्या अध्यायामध्ये घेणार आहोत. पहा, या ठिकाणी प्रकृती आणि प्रकृतीचा चैतन्याशी असलेला संबंध कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत असेल आधुनिक लोकांना, ज्यांना भौतिकशास्त्राची आवड आहे. चैतन्य म्हणजे एनर्जी आणि प्रकृती म्हणजे मॅटर, म्हणजे पदार्थ म्हणजे मॅटर आहे. आणि त्यांचा एकमेकाशी असलेला संबंध पहा. ऊर्जेचा संबंध, ज्या आपण MC² म्हणतो ज्याला, ते आईन्स्टाईनचा सिद्धार्थ आहे. त्याला लौकिक अर्थाने थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी असं पण म्हणतात. ऊर्जेची व्याख्या करताना केलेलं आहे. असंच दिवसांदिवस बसून एका ठिकाणी लायब्ररीत बसलेलं असताना, एका सार्वजनिक ठिकाणीच, तो त्यानंतर बसमध्ये जात असताना त्याला अचानक लक्षात आलं की काहीतरी महत्त्वाचं आपण कचऱ्याच्या टोपलीत टाकून आलो. तर तसंच बसमधून परत त्या ठिकाणी गेला, त्याच्या कामाच्या ठिकाणी आईन्स्टाईन. आणि ते कचऱ्यातून शोधून काढलं होतं त्यांनी. त्याला असं त्याला कळालं पण नव्हतं ते करत असताना की आपण हे काहीतरी मोठं केलेलं आहे. आणि असं ते E= MC² हे त्याला पुन्हा त्या कचऱ्याच्या टोपलीत. ही ईश्वराची कृपा असते. पहा, त्यांनी कुठेतरी ह्या ग्रंथाचा अभ्यास केलेला होता.
त्यांनी मान्य पण केलेलं आहे. ते वारंवार मी सांगत असतो की ही थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, ज्यांनी क्वांटम फिजिक्सचं संपूर्ण त्या संशोधनाची दिशाच बदलून टाकली, ते भगवद्गीतेत सापडलेलं आहे आईन्स्टाईनला. इथे काय नाही असं नाही. आईन्स्टाईनला भगवद्गीतेत थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सापडली म्हणून भगवद्गीता मोठी होत नाही. ती तुम्हाला मला आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी उपयोगी पडते म्हणून ती मोठी आहे. जडतेशी संबंध झाल्यानेच पहा, करणे आणि न करण्याचा प्रश्न जो आहे तो उद्भवतो. कारण जडतेच्या संबंधाशिवाय कोणतीही क्रिया होतच नाही. या महापुरुषाचा जडतेशी सर्वथैव संबंध विच्छेद होतो आणि त्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीहून अतीत अशा सहज निवृत्त तत्वात आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव येतो. म्हणून साधकाला जडतेविषयी म्हणजे शरीराविषयी अहंता आणि ममताविषयी संबंध विच्छेद करण्याचीच आवश्यकता आहे. तत्व नित्य जसेच्या तसे विद्यमानच आहे पहा. पण मुळात स्वधर्म पालन करणाऱ्याला ह्याची आवश्यकता भासत नाही. तो सहजच आपलं आयुष्य जगत असतो. कुणासाठी असं नव्हे, करणं आवश्यक आहे म्हणून ते सगळं करत असतो. न चाश सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यापाश्रयः. शरीर तसेच संसाराशी थोडासाही सर्व स्वार्थाचा संबंध न राहिल्यामुळे त्या महापुरुषाच्या संपूर्ण क्रिया सहज दुसऱ्यांच्या हितासाठी होतात. तसेच शरीराची सर्व अंग सहज शरीराच्या हितासाठी तत्पर असतात. तसेच त्या शरीराचे आपले म्हणविले जाणारे शरीर, जो संसाराचा एक लहानसा भाग आहे, आपोआप संसाराच्या हिताविषयी तत्पर असते. त्याचा भाव आणि त्याच्या संपूर्ण क्रिया संसाराच्या हितासाठीच होतात. जसे आपल्या हाताने आपलेच तोंड धुतले तर आपल्यात स्वार्थ, प्रत्युपकार अथवा अभिमानाचा भाव येत नाही, तसेच आपल्या म्हणविल्या जाणाऱ्या शरीराद्वारा संसाराचे हित झाल्यास त्या महापुरुषात थोडाही स्वार्थ, प्रत्युपकार अथवा अभिमानाचा भाव राहत नाही. इथे मुळात पर्क काय आहे तर सगळंच आहे आपल्या शरीरापासून. सगळंच आपलं म्हणण्यासारखं आपलं शरीर पण नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण शरीराचं महात्म्य सांगताना साधू संत म्हणतात की शरीर माध्यमम खलु धर्म साधनम. अखिल धर्माची म्हणजे कर्तव्याची साधना करण्याचं बघा साधन आहे शरीर. शरीर नसेल तर धर्म साधना कशी करणार? मग शरीराचं ते महत्त्व आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आत्म्याला प्राप्त करण्यासाठी सुद्धा शरीराची आवश्यकता आहे. शरीरात राहत असल्यामुळे शरीराच्या अनुषंगाने, पण आत्मा तर नित्य प्राप्त आहे. मग म्हणून सांगतात की सहज जो जगतो त्याचं जगणं ही सगळ्यात उत्तम अवस्था आहे म्हणतात. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा शास्त्रचिंता च तीर्थयात्रा अधमा. पहा, पूर्वश्लोकात भगवंतांनी सिद्ध महापुरुषासाठी म्हटले आहे की त्याला काहीही कर्तव्य नाही, तस्य कार्यम न विद्यते. आपण खूप सविस्तर पाहिलेलं आहे ते. त्याचे कारण सांगत असताना भगवंतांनी या श्लोकात त्या महापुरुषासाठी 3 गोष्टी सांगितल्या आहेत. 1. कर्म करण्याशी त्याचे काहीही प्रयोजन नसते. 2. कर्म न करण्याविषयी त्याचे काहीही प्रयोजन राहत नाही. 3. कोणत्याही प्राण्याशी आणि पदार्थाशी त्याचा थोडाही स्वार्थाचा संबंध राहत नाही. अर्थात काही मिळवण्याविषयी त्याचे काही प्रयोजन राहत नाही. वस्तुतः स्वरूपात करणे अथवा न करणे काहीही प्रयोजन नाही आणि कोण्या व्यक्तीशी तसेच वस्तूशी कोणताही संबंध नसतो. कारण शुद्ध स्वरूपाकडून कोणतीही क्रिया होत नाही. जी काही क्रिया होते ती प्रकृती आणि प्रकृतीजन्य पदार्थाच्या संबंधानेच होते. म्हणून आपल्यासाठी काहीही करण्याचे विधान नाही आहे. आपल्यासाठी स्वधर्म पालन करण्याचे विधान आहे, विहित कर्म करण्याचे विधान आहे, निष्कर्म करण्याचे विधान आहे. फळ, त्या फळाचा हेतू न होता कर्म करण्याचे विधान आहे. जोपर्यंत मनुष्याचे ठिकाणी त्याची आसक्ती, मिळवण्याची कामना, जगण्याची आशा आणि मरण्याचे भय असते,
तोपर्यंत त्याच्यावर कर्तव्याचे दायित्व राहते. परंतु ज्याचे ठिकाणी कोणत्याही क्रियेच्या करण्या आणि न करण्याविषयी कोणतीही आसक्ती राहत नाही, संसारातील कोणतीही वस्तू इत्यादी प्राप्त करण्याची इच्छा नाही, जिवंत राहण्याविषयी काहीही आशा नाही आणि मृत्यूपासून कसलेही भय नाही, त्याला कर्तव्य करावे लागत नाही, तर त्याच्याकडून सहज कर्तव्य कर्म होत राहतात. जेथे अकर्तव्य होण्याची शक्यता असते तेथेच कर्तव्य पालनाची प्रेरणा दिली जाते. म्हणून सहजगत्या हे झालं पाहिजे. सांगायला नाही लागलं पाहिजे कुणाला की हे करते करते कर. ही अडचण होते. असा विषय होता. आपलं कर्तव्य ओळखलेलं नसतं, पण स्वरूपाचं ज्ञानच झालेलं नसतं. आपलं हे शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे चालतात कसे, नेमके त्यांची प्रकृती काय आहे हे माहीत नसतं. मग आत्म्याची, त्या सगळ्याचा जो प्रकाशक आहे आत्मा, त्याचं स्वरूप कुठून कळणार आपल्याला? खूप सूक्ष्मतेने शरीराचाच आपल्याला अभ्यास असत नाही. पहा, विशेष गोष्ट अशी आहे की गीतेत भगवंतांनी अशी शैली ठेवली आहे की ते भिन्न भिन्न साधनांनी परमात्म्याकडे अग्रेसर होणाऱ्या भिन्न भिन्न लक्षणानुसारच परमात्म्याला प्राप्त झालेल्या सिद्ध महापुरुषांच्या लक्षणांचे वर्णन करतात. येथे 17व्या 18व्या श्लोकातही याच शैलीचा प्रयोग केला गेला आहे. साधारणपणे याच कारणामुळे मी जे भाषांतर केलं त्याचं नाव परमात्मतत्वाची उकल असं केलेलं आहे. परमात्मतत्वाला जाणून घेणं असं भगवद्गीतेचं मूळ उद्दिष्ट आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मुळात गीता, उपनिषद ह्या शब्दाचा अर्थही तोच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. गीता परमात्मतत्वाची उकल म्हणजे उपनिषद, हे समजून घेतलं पाहिजे. जे जे साधन जेथून प्रारंभ होते शेवटी तेथेच त्याची समाप्ती होते. गीतेत कर्मयोगाचे प्रकरण जरी 2ऱ्या अध्यायाच्या 39व्या श्लोकापासून प्रारंभ झाले आहे, तरी पण कर्मयोगाच्या मूळ साधनेचे विवेचन 2ऱ्या अध्यायाच्या 47व्या श्लोकात केले गेले आहे. त्या श्लोकाच्या 4 चरणात सांगितले गेले आहे की कर्मण्येव अधिकार असते, तुझा कर्म करण्यातच अधिकार आहे किंवा तुझे कर्म करण्यातच नियंत्रण आहे. मा फलेषु कदाचन, कर्मफळात तुझा केव्हाही अधिकार नाही किंवा नियंत्रण नाही कर्मफळावर. 3 मा कर्मफल हेतुर्भव, तू कर्मफळाला हेतूही होऊ नकोस किंवा तू कर्मफळाचा हेतूही होऊ नकोस. दोन्हीचे अर्थ समजून घेतले पाहिजे. तू कर्मफळाला हेतू होऊ नकोस, तू कर्मफळाचा हेतू होऊ नकोस. 4 मा ते संगो असत्व कर्मणी, तुझी कर्म न करण्याविषयी सुद्धा आसक्ती होऊ नये. प्रस्तुत श्लोक जो आहे म्हणजे अध्याय 3 श्लोक 18 मध्ये त्याच उपरयुक्त साधनाच्या सिद्धीची गोष्ट सांगतात. त्या ठिकाणी म्हणजे 2रा अध्याय 47व्या श्लोकामध्ये 2ऱ्या आणि 3ऱ्या चरणात साधकासाठी जी गोष्ट सांगितली आहे ती प्रस्तुत श्लोकाच्या उत्तरार्धात सिद्ध महापुरुषांसाठी सांगितली आहे की त्यांचे कर्म करणे अथवा कर्म न करणे दोन्हीशीही कोणते प्रयोजन राहत नाही. अशा प्रकारे 17व्या 18व्या श्लोकामध्ये कर्मयोगात जी सिद्ध झालेल्या महापुरुषाच्या लक्षणाचेच वर्णन केले गेले आहे. कर्मयोगाच्या साधनेच्या दृष्टीने वास्तविक 18वा श्लोक प्रथम आणि 17वा श्लोक नंतर घ्यावयास पाहिजे होता. कारण जेव्हा कर्मयोगाने सिद्ध झालेल्या महापुरुषाचे करण्याशी अथवा न करण्याशी कोणतेच प्रयोजन राहत नाही, तसेच त्याचा कोणत्याही प्राणी पदार्थाशी थोडाही स्वार्थाचा संबंध राहत नाही, तेव्हा त्याची रती, तृप्ती आणि तुष्टी आपली आपणातच होते. परंतु 16व्या श्लोकात भगवंतांनी मोघम पार्थ सजीवती पदांनी कर्तव्य पालन न करणाऱ्या मनुष्याच्या जगण्याला निरर्थक म्हटले होते. म्हणून 17व्या श्लोकात यह तू पद देऊन हे सांगतात की जरी सिद्ध महापुरुषाने कर्तव्य कर्म केले नाही तरी त्याचे जीवन निरर्थक होत नाही, तर महान सार्थक होते, कारण त्याने मनुष्य जन्माच्या उद्देशाची पूर्ती केली आहे. म्हणून त्याला आता काहीही करावयाचे शिल्लक राहिले नाही. पहा,
तरीही हे महापुरुष आवश्यक असलेलं कर्म करण्यासाठी परत येतात. ज्या स्थितीत कोणतेही कर्तव्य शिल्लक राहत नाही त्या स्थितीला सामान्यातिसामान्य मनुष्यसुद्धा प्रत्येक अवस्थेत तत्परता आणि दृढतापूर्वक निष्काम भावनेने कर्तव्य कर्म करून प्राप्त करू शकतो. कारण त्याच्या प्राप्तीत सर्व स्वतंत्र आणि अधिकारी आहेत. सगळेच्या सगळे स्वतंत्र आहेत आणि अधिकारी आहेत. कोणीच त्याचा अधिकारी असं नाही असं नाही. विद्वान असेल, इतका शिकलेला असेल, असा स्वच्छ राहत असेल, तसं सोवळं बाळत असेल, याच प्रकारचा व्यवसाय करत असेल, सात्विकच असेल तरच त्याला अधिकार आहे असं अजिबात नाही. सर्वच्या सर्वजण त्याचे अधिकारी आहेत. कर्तव्याचा संबंध प्रत्येक परिस्थितीशी जोडलेला आहे. म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये कर्तव्य करणे आवश्यक असते. केवळ सुखलोलुपतेनेच मनुष्य कर्तव्याला विसरतो. जर तो निस्वार्थ भावाने दुसऱ्याची सेवा करून आपली सुखलोलुपता नाहीशी करेल तर त्या जीवनाच्या सर्व दुःखातून मुक्त होऊन परमशांतीला प्राप्त होतो. पहा, तो होऊ शकतो. या परमशांतीच्या प्राप्तीत सर्वांचा समान अधिकार आहे. संसाराचे संपूर्ण पदार्थ, पद इत्यादी सर्वांना समान रूपाने मिळणे शक्य नाही, परंतु परमशांती मात्र सर्वांना समान रूपानेच मिळते. याचा परिशिष्ट भाव काय आहे या श्लोकाचा? संसारात करणे आणि न करणे दोन्ही सापेक्ष आहेत. म्हणून मला काहीही करावयाचे नाही, हेही करणेच आहे. परंतु परमात्मतत्वात न करणे निरपेक्ष आहे, स्वाभाविक आहे. कारण चिन्मय सत्तेचा क्रिया करण्याशीही संबंध नाही आणि क्रिया न करण्याशीही संबंध नाही. म्हणून परमात्मतत्वाला प्राप्त झालेल्या कर्मयोगी महापुरुषाचा कोणत्याही वस्तूशी कोणताही संबंध राहत नाही, कोणत्याही व्यक्तीशी कोणताही संबंध राहत नाही आणि कोणत्याही क्रियेशी कोणताही संबंध राहत नाही. यो अवतिष्ठती नेंगते. गीता अध्याय 14 श्लोक 23. त्याच्या दृष्टीत एक चिन्मय सत्तेशिवाय काहीही राहत नाही. आता या ठिकाणी चिन्मय सत्तेशिवाय काहीही नाहीचा अर्थ कसा आहे? कबीरदास सांगतात, पाण्याने भरलेला घडा पाण्यामध्येच फुटला, चहूकडे पाणीच पाणी झालं. घडा ही चिन्मय सत्ता आहे. घड्याच्या बाहेरही चिन्मय सत्ता आहे. घड्याच्या आतही चिन्मय सत्ता आहे. ज्यावेळेला तुम्ही घडा बनून येता, शरीर बनून येता, त्यावेळी चिन्मय सत्ता काही कारणाने त्या शरीराशी चिकटलेली असते. त्यांचा संयोग झालेला असतो. त्याला जीवात्मा म्हणतात. जीव म्हणजे शरीर आणि आत्मा हे एकत्र आलेले असतात. आणि मग त्यांचा एक स्वतःचा संयोग आणि एक स्वतःचा एक सहज अवस्था निर्माण होते. पहा, ती सहज अवस्था पकडता आली आपल्याला, जगण्यामध्ये एक लयबद्धता येऊन जाते आणि कोणत्याच गोष्टीचं ओझं होत नाही. काही घडो दे बाहेर, त्याला एक छान सुंदर लयबद्धता असते, तालबद्धता असते आणि जगणं मग एक सुंदर गाणं होऊन जातं. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे, तुम्ही वेदाध्ययन केलं, वेदांचं अध्ययन केलं, शास्त्राचं अध्ययन केलं, तेव्हा तुम्हाला परमेश्वर भेटेल. त्याच्याही पेक्षा 1000 पटींनी शक्यता जास्त आहे जर तुम्ही फुटबॉल खेळत असाल मन लावून, तर परमेश्वर भेटेल तुम्हाला. तुम्ही जे तुमचं स्वधर्म पालन करत आहात ते आनंदाने करत आहात. एखाद्या क्रिकेटच्या ग्राउंडवर तुम्ही जाता, थोडं मॅचच्या आधी जाता, तिथे काही लोक खूप श्रम घेत असतात. ते मॅचच्या त्या क्रिकेटची धावपट्टी असते ती चांगली करायला, ते रोलर फिरव, हे फिरव, खूप त्रास घाम गाळत असतात तिथे लोक. ते त्यांचं काम 1-2 तास करतात. मग तिथे क्रिकेटची टीम, खेळाडूंची टीम येते खेळायला. ते तासनतास तिथे खेळतात. आज खेळतात, उद्या खेळतात, परवा खेळतात. पहा, त्याच खेळपट्टीवरती कर्म तर दोघांनी केलेलं आहे. मेंटेनन्सच्या स्टाफनी पण केलेलं आहे आणि खेळाडूंनी पण केलेलं आहे. आनंद कोण जास्त घेतं हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. जे जास्त कष्ट घेतात ते खेळाडू त्या खेळाचा जास्त आनंद घेत असतात निश्चितपणाने. सहजगत्या ते घडणार आहे. तसंच
या आयुष्याच्या या खेळाचा आपल्याला भाग होता आलं पाहिजे. सहजगत्या हा खेळ खेळला पाहिजे. वेगळ्या वेगळ्या भूमिका या खेळात, या नाटकात मिळतात आपल्याला. सहजगत्या त्या पार पाडल्या पाहिजेत आणि मग मूळ स्वरूप काय आहे हे ध्यानात ठेवून त्या सगळ्याबद्दल संबंध विच्छेद होणं म्हणजे काय? म्हणजे काय मरून जाणं? शरीराशी संबंध विच्छेद होण्याचा अर्थ काय आहे? हे माझं साधन आहे. मी ज्या कारमधून आलो ती कार माझी साधन आहे. मी म्हणजे कार नव्हे. समोर संपर्क साधण्यासाठी मी मोबाईल म्हणून एक साधन म्हणून वापरतो आहे. मोबाईल म्हणजे मी नव्हे. किती अस्वस्थ होतात मी लोक पाहिले. मोबाईल इकडे तिकडे दिसला नाही, दृष्टीआड जरी झाला तरी. काही जणांना तर रात्री झोपेत उठून तो चेक करायची सवय असते. असं काय असतं माहिती नाही त्यात. पण माणूस ते साधन होऊन जातो. तर मोबाईल आणि शरीरामध्ये काही फरक नाही. शरीर हे साधन आहे आत्मभान ठेवण्याचं. म्हणून एका कवितेमध्ये मी म्हटलेलं आहे की हरता देहभान विश्वभान आले. देहाचं भान हरपतं केव्हा? जेव्हा आत्म्याचं भान येतं, विश्वाचं भान येतं त्यावेळेला. याचा अर्थ देहाचं भान राहतच नाही. हरपण्याचे अर्थ वेगळे असतात. इकडचं हरपण्याचा अर्थ तिकडचं येणं असा लावला जातो. म्हणून त्या दोन्ही गोष्टी एक वेगळ्या वेगळ्या विरोधाभासी वाटतात. प्रत्यक्षामध्ये विषय आहे आत्मभान येण्याचा. आपण आत्मा आहोत हे समजून शरीराला मिळालेल्या भूमिका पार पाडण्याचा खरा भाव आहे. तो आहे शरीराशी संबंध विच्छेद होणं. एखादा नट कसलेला नट, त्याला माहीत असतं ही भूमिका मी करतोय. ही भूमिका म्हणजे मी नव्हे. ही भूमिका संपली की मी खरा कोणतरी वेगळा आहे. तर मी खरा निर्गुण निराकार आत्मा आहे. हीच माझी खरी भूमिका आहे. आणि मी ज्या वेगळ्या वेगळ्या भूमिका करतोय त्या मला कर्तव्य म्हणून निश्चितपणाने पार पाडायच्या आहेत. हा सहज भाव आहे. ह्या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे? तर मागील 2 श्लोकात वर्णन केलेल्या महापुरुषांची स्थिती प्राप्त करण्यासाठी साधकांनी काय केले पाहिजे यासाठी भगवान पुढील 2 श्लोकामध्ये, पुढील श्लोकात साधन, प्रत्यक्षात तपश्चर्या सांगतात. बघा, ही विलक्षण भगवंताची सांगण्याची पद्धत आहे. अवस्था सांगतात. कसा आहे तो? अर्जुनाने विचारलं, स्थितप्रज्ञ बसतो कसा, चालतो कसा, उठतो कसा? अवस्था सांगितली, त्याची लक्षणं सांगितली, आधी कारण सांगितलं, आणि ती प्राप्त कशी करायची हे नंतर सांगतात. शेवटी सगळीचकडे ही पद्धत आहे त्यांची सांगण्याची. असा इतका उत्कृष्ट मानसशास्त्रीय ग्रंथ की तुमच्या मनावरती तो विलक्षण पद्धतीने, अशा पद्धतीने प्रभाव सोडणारा ग्रंथ जगात दुसरा नाही कुठला. या विलक्षण सोहळ्याचा आनंद घेत राहूया सातत्याने. हा सण आहे तुमच्या माझ्यासाठी. हा आनंदाचा उत्सव आहे. आला दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोठा. हा आनंद आपण सगळे अखंड घेत राहूया. जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.